मागासवर्गीय आयोगाची काल बैठक झाली। मराठा समाज हा मागासवर्गीय कसा आहे हे शोधून काढण्याकरता सर्वेक्षण जे आहे ते 15 तारखेपासून केलं जातं। अनिल शुक्रे यांची समिती आहे, ते अध्यक्ष आहेत। खरं तर मराठा समाज हा मागासवर्गीय कसा आणि त्याचसोबत त्याच्या काही टेक्निकल गोष्टी ज्या आहेत त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे। आणि एकीकडे जरंगे पाटील म्हणतात की मराठा समाजाला ओबीसी मधनं प्रवर्गातून आरक्षण मिळावं। ही संपूर्ण जी ताटातूट आहे, म्हणजे वेगवेगळे विधानं जी समोर येतात यावरतून तुमचं काय? नाही, हे बघा, मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात कोणाचा मराठा म्हणजे मराठा समाजातील ओबीसीच्या ज्यांच्या नोंदी आहेत त्या संदर्भात तर कोणाचा विरोध नाही। राहिला सरसकट देण्याला, तर त्याला आम्ही विरोध पूर्वी केलेला आहे। सरसकट होणे शक्य नाही आणि तुम्ही ज्या कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यात, नोंदी मिळाल्या आहेत त्यांना द्यायला आम्ही काही विरोध अजिबात केलेला नाही। राहिला मागासवर्गीय ठरवायचा, तर तुम्ही तुलना कोणाशी करताय? वरच तुम्ही सुवर्ण जातीच्या मोठ्या समाजातील, पुढारलेल्या समाजातील आणि सुवर्ण ज्या समाज आहे त्या सुवर्णाशी जर तुम्ही मारवाडी, गुजराती, सिंधी या ब्राह्मण या समाजाशी तुलना करून जर मागासवर्गीय ठरत असाल तर हे उद्या कोर्टात टिकणार नाही। आमची मागणी काय, तुम्हाला हे सर्वेक्षण करायचं आहे ते ओबीसी सह करा, ओबीसी सह सर्वेक्षण करा, ओबीसीच्या जातीचे सर्वेक्षण करा, मराठा जातीचे सर्वेक्षण करा आणि ज्यामधून जे काही मागासलेपणा सिद्ध होईल त्याला ते दिलं पाहिजे। मागासवर्गीय आयोगावरती पॉलिटिकल प्रेशर आहे का मराठांना मागासवर्गीय ठरवण्याच्या संदर्भात? हे बघा, ओबीसीला उद्ध्वस्त करण्याचं पाप ही सरकार करते। ओबीसीला आता अंगावर जे काही अंडरवेअर बन्यान आहेत ते पण काढायचा आता सगळा प्रयत्न चाललेला आहे। म्हणजे कपडे तर काढलेच झालेत, आता काय कपडे पण धड मिळत नाही ओबीसीच्या अंगावर, पण ते अंडरवेअर बन्यान पण काढून घेतील आणि नागळं करून ओबीसीला फिरवतील, अशा प्रकारची व्यवस्था निर्माण केली जात आहे। आणि हे अत्यंत दुःख मी सांगतोय, अत्यंत खेद म्हणजे वेदना माझ्या ज्या आहेत त्या वेदना मी इथे मांडतो।